Class today, good afternoon class. Today we will see the medical and surgical management of nursing. In that subject, we will study the breast disorder, the breast anatomy, structure and anatomy of the breast. We will study in a first year anatomy and physiology. So let's start our topic. Mammography procedure. तर mammography procedure म्हणजेच ब्रेस्टचा एक्सरे कसा काढायचा. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला एक समजून जाईल की ब्रेस्ट ते कॅमेरा युनिट आणि फ्लेमच्या मध्ये ठेवायचं आणि एक्सरे बेंचच्या मध्ये ठेवायचं, त्यानंतर आपण एक्सरे असा करू शकतो. याला बोलतात मॅमोग्राम सेटअप. तर पहिली डिसीज आहे मॅस्टायटिस. मॅस्टायटिस म्हणजे TIS म्हणजे इन्फ्लमेशन. तर मॅस्टायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ द ब्रेस्ट किंवा लोब अँड द सराउंडिंग ब्रेस्ट टिश्यू, किंवा जे ब्रेस्टचे टिश्यू आहेत जे ब्रेस्टला सराउंडिंग करतात तिथं इन्फ्लमेशन झालेलं असतं, त्याला बोलतात मास्टायटिस. तर मास्टायटिसची डेफिनेशन काय? मास्टायटिस इज अन इन्फ्लमेशन ऑफ द ब्रेस्ट टिश्यू कॅरेक्टराइज्ड बाय द ब्रेस्ट पेन, स्वेलिंग, वॉर्म, रेडनेस अँड फिवर. मास्टायटिस मध्ये आपल्याला इन्फ्लमेशन बघायला भेटतं. कुठं? टिश्यू मध्ये. कुठल्या? ब्रेस्टच्या. त्या ठिकाणी ज्यावेळेस इन्फ्लमेशन होतं त्यावेळेस पेशंट मध्ये आपल्याला पेशंट कंप्लेंट घेऊन येतो की ब्रेस्ट मध्ये पेन होते, स्वेलिंग आहे, वॉर्मनेस आहे, रेडनेस आहे आणि फिवर येतो. मास्टायटिसचा कॉमन अफेक्ट वुमेन मध्ये होतो हु आर ब्रेस्ट फिडिंग. जे वुमेन ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांच्यामध्ये आपल्याला मास्टायटिस हे कॉमनली बघायला भेटतो. तर याचे इटिओलॉजी किंवा रिस्क फॅक्टर काय काय आहेत? तर बॅक्टेरियामध्ये कुठले? स्ट्रेप्टोकोकस एरियोस, स्ट्रेप्टोकोकाय, इकोलाई आणि मायकोबॅक्टेरियम. फंगामध्ये कुठलं? कॅन्डिडा. आणि ब्लॉक मिल डक्ट्स इन अ ब्रेस्ट इज कॉल्ड एज मिल स्टॅटिस. जे मिल डक्ट्स आहेत ते ब्लॉक झाल्यामुळे पण आपल्याला मॅस्टायटिस बघायला भेटतं. किंवा क्रॅक निपल्स, निपल्स मध्ये क्रॅक आल्यामुळे आपल्याला मॅस्टायटिस बघायला भेटते. इंजुरी ब्रेस्टला कुठल्या प्रकारची इंजुरी झाल्यानंतर किंवा निप्पल पिन्सरिंग, निप्पल मध्ये आपल्याला छोटे छोटे होल्स बघायला भेटतात, त्याला बोलतात पिन्सरिंग. ज्याने मॅस्टायटिसचे टाइप्स आहेत दोन, एक आहे प्युपेरल आणि एक आहे नॉन प्युपेरल. तर पहिलं आहे प्युपेरल मॅस्टायटिस. म्हणजे काय? when the mastitis occur in a breastfeeding mother. It also known as a lactation mastitis or lactational mastitis. जे इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन ड्युरिंग द ब्रेस्ट फिडिंग म्हणजे मदर जेव्हा ब्रेस्ट मिल्क बेबीला देते त्यावेळेस होतं, त्याला बोलतो आपण प्युपेरल मॅस्टायटिस. त्याला बोलतात लॅक्टेशनल मॅस्टायटिस किंवा लॅक्टेशनल मॅस्टायटिस. तर नॉन प्युपेरल मॅस्टायटिस काय आहे? when a mastitis occur in a non ब्रेस्ट फिडिंग मदर. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला इन्फ्लमेशन ब्रेस्ट मध्ये बघायला भेटतं त्यावेळेस मदर ही नॉन ब्रेस्ट फिडिंग असते, म्हणजे ती फीड करत नसते बेबीला, त्यावेळेस आपल्याला इन्फ्लमेशन बघायला भेटतं. त्या कंडिशनला बोलतात नॉन लॅक्टेशन मॅस्टायटिस. तर जे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये काय काय बघायला भेटतं, म्हणजे आपल्याला क्लिनिकली काय काय बघायला भेटतं पेशंट मध्ये? सायन्स, स्वेलिंग बघायला भेटते ब्रेस्ट मध्ये, टेंडरनेस, हार्डनेस बघायला भेटतो, ब्रेस्ट मध्ये पेन बघायला भेटतं, त्यालाच आपण मॅस्टेरोनिया बोलतो किंवा मॅमेल्जिया बोलतात. स्किन, जे ब्रेस्टची स्किन आहे तिथे आपल्याला रेडनेस बघायला भेटतो, आणि जे अफेक्टेड ब्रेस्ट आहे तिथे आपल्याला लंप आणि रेडनेस बघायला भेटतं. पेशंट मध्ये आपल्याला फॅटिक, थकलेलापणा बघायला भेटतो. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार आहे पेशंट मध्ये? आपण कोणत्या कोणत्या टेस्ट करणार किंवा कशा पद्धतीने हिस्ट्री कलेक्शन करणार? तर पहिले हिस्ट्री कलेक्शन करायची पेशंटची. पेशंट ब्रेस्ट फिडिंग आहे का नॉन ब्रेस्ट फिडिंग आहे, फिजिकल एक्झामिनेशन करायचं फुल हेड टू फूट. त्याच्या फिजिकल एक्झामिनेशन मध्ये ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आहे, ते लास्टला बघूया आपण कसं करतात. देन चेस्ट एक्सरे करायचा, मॅमोग्राफी करायची, ब्रेस्ट अल्ट्रासाउंड करायचं आणि ब्रेस्ट MRI करायचं. तर याची ट्रीटमेंट कशी कशी करतो आपण? अँटीबायोटिक्स देतो आणि अँटी अनॅल्जेसिक्स देतो. अँटी अनॅल्जेसिस मध्ये आपण काय देतो? ऍसिटामिनोफेन किंवा आयबुप्रोफेन, हे दोन पेन किलर्स आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो. तर आदर मध्ये कुठली ट्रीटमेंट करतो आपण? जे जर मदर ब्रेस्ट फिडिंग असेल तर इन्फंटला आपण जे लॅचे करेक्टली करायला सांगतो, म्हणजे जे ब्रेस्ट फिडिंगचे टेक्निक्स आहेत ते प्रॉपरली फॉलो करायला सांगतो. मसाजिंग and pumping the breast
व्हाईल ब्रेस्ट फिडिंग. ज्यावेळेस आपण मदर ब्रेस्ट फिडिंग करणार त्यावेळेस मसाजिंग किंवा पंपिंग करायला सांगणार ब्रेस्टला, जेणेकरून इन्फ्लमेशन होणार नाही. मेक शुअर द ब्रेस्ट ड्रेन्स कम्प्लिटली ड्युरिंग द ब्रेस्ट फिडिंग. ज्यावेळेस मदर ब्रेस्ट फिडिंग करत असेल आणि ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर मदरनी शुअर करायचं, कन्फर्म करायचं ब्रेस्टमध्ये सिंगल अमाऊंट पण ब्रेस्ट मिल्क राहिले नाही पाहिजे, जेणेकरून इन्फ्लमेशन होणार नाही. पूर्णपणे जे ड्रेन्स आहेत ब्रेस्ट मिल्क आहे ते पूर्ण खाली करायचं. Then apply cold compressor or ice packs to your breast after breastfeeding. मदरला आपण ब्रेस्ट फिडिंग नंतर आईस पॅक्स किंवा आईस कोल्ड कम्प्रेस प्रोव्हाइड करतो ब्रेस्टला अप्लाय करण्यासाठी. तर ही होती मॅस्टायटिसची ट्रीटमेंट. देन नेक्स्ट डिसीज आहे ब्रेस्ट ॲप्सेस. तर ब्रेस्ट ॲप्सेस इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की एक असं पस लाईक आपल्याला पिंपल्स कसे येतात त्यासारखं आपलं ॲप्सेस तयार होतं ब्रेस्टमध्ये वुमेन्सच्या. त्या कंडिशनला बोलतो आपण ब्रेस्ट ॲप्सेस. तर ब्रेस्ट ॲप्सेसचे डेफिनेशन बघूयात. when a pocket of pus formed in a breast known as a breast abscess. जसं की आपण डायग्राम मध्ये बघितलं, एक पॉकेट आहे, एक असं खूप मोठं पॉकेट तयार होतं, एक त्याच्यामध्ये पस असतो, तो कुठं तयार होतो ब्रेस्ट मध्ये, त्या कंडिशनला बोलतात ब्रेस्ट ॲप्सेस. समटाइम्स बॅक्टेरियल इन्फेक्शन कॅन कॉज पस कलेक्शन. बॅक्टेरिया काही वेळेस काही कंडिशन मध्ये बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन मुळे आपल्याला तिथे पस कलेक्शन बघायला भेटतं. द ब्रेस्ट ॲप्सेस कॅन पेनफुल अँड रिक्वायर अर्जंट मेडिकल ट्रीटमेंट टू अवॉइड द कॉम्प्लिकेशन. हे जे ब्रेस्ट ॲप्सेस असतं हे खूप पेनफुल असतो आणि याला अर्जंट मेडिकल ट्रीटमेंट लागते टू प्रिव्हेंट द अदर कॉम्प्लिकेशन. जे कॉम्प्लिकेशन होणार आहेत पुढे ते प्रिव्हेंट करण्यासाठी. त्याचे रिस्क फॅक्टर कुठले कुठले आहेत? बॅक्टेरियामध्ये स्टेप्टोकोकस एरियोज, स्टेप्टोकोकस इकोलाई आणि मायकोबॅक्टेरियम. फंगाईमध्ये कॅन्डिडा, ब्लॉक मिल्क डक्ट्स इन ब्रेस्ट मिल्क, त्याला बोलतो आपण मिल्क स्टॅटिस. सेकंडरी टू मॅस्टायटिस, मॅस्टायटिसचं सेकंडरी व्हर्जन हे पण आपल्याला ब्रेस्ट ॲप्सेस बघायला भेटतं किंवा ब्रेस्टला कुठल्या पण प्रकारची इंजुरी झाल्यामुळे आपल्याला ब्रेस्ट ॲप्सेस बघायला भेटतं. तर ह्याचे पण टाइप्स आहेत ब्रेस्ट ॲप्सेसचे. लॅक्टेशनल्स त्याला आपण प्युपेरल ॲप्सेस आणि नॉन लॅक्टेशनल्स त्याला बोलतो आपण नॉन प्युपेरल ॲप्सेस. तर पहिलं बघूयात लॅक्टेशनल ॲप्सेस. When abscess formation in a breastfeeding woman is called as a lactational, आणि when abscess formation in a not breastfeeding woman is called as a non-lactational abscess. म्हणजे ज्या वेळेस मदर ब्रेस्ट फिडिंग करत असेल, ब्रेस्ट फिडिंग मदर असेल म्हणजे लॅक्टेशनल मदर असेल, बेबीला ब्रेस्ट फीड करत असेल, त्या कंडिशन मध्ये जर ॲप्सेस तयार झालेला असेल त्या कंडिशनला बोलतो आपण लॅक्टेशनल ॲप्सेस. आणि ज्यावेळेस मदर ही नॉन लॅक्टेशनल असेल म्हणजे मदर कुठल्याही प्रकारचं ब्रेस्ट मिल्क बेबीला प्रोव्हाइड करत नसेल त्यावेळेस जर ॲप्सेस झालं ब्रेस्टमध्ये त्या कंडिशनला बोलतो आपण नॉन लॅक्टेशनल ॲप्सेस. तर त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय काय आहेत? स्वेलिंग बघायला भेटतं, टेंडरनेस, पेन बघायला भेटतं, ज्या ठिकाणी ॲप्सेस आहे त्या ठिकाणी रेडनेस बघायला भेटतं स्किन मध्ये ॲप्सेसच्या सराउंडिंगला. आणि जे अफेक्टेड ब्रेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला लंप बघायला भेटतो आणि एक रेडनेस बघायला भेटतं. निप्पल थ्रू आपल्याला व्हाईट कलरचा डिस्चार्ज बघायला भेटतो. हे आहेत क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. आणि याचं डायग्नोसिस कसं करणार? डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, हिस्टोकलेशन, फिजिकल एक्झामिनेशन, चेस्ट एक्सरे, मॅमोटोग्राफी, ब्रेस्ट अल्ट्रासाउंड आणि ब्रेस्ट MRI. याची ट्रीटमेंट कशी करणार आपण? कोणते मेडिकेशन प्रोव्हाइड करणार? अँटीबायोटिक फॉर द बॅक्टेरियल इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी. एनर्जीचे पेन किलर आहेत हे. ह्याच्यामध्ये आपण ॲसिटामिनोफेन आणि आयबुप्रोफेन प्रोव्हाइड करतो. आणि ड्रेन द पस, जो पस आहे त्याला आपण ड्रेन करतो विथ सिरिंज किंवा इन्सिजनने. याच्यामध्ये अदर मध्ये आपण कुठली ट्रीटमेंट देणार? ज्यावेळेस पस ॲप्सेस असेल त्यावेळेस आपण ब्रेस्ट फिडिंग त्या ब्रेस्टने करणार नाही. आफ्टर ब्रेस्ट फिडिंग क्लीन द निप्पल अँड areola विथ द स्टराइल वाइप्स. ब्रेस्ट फिडिंग, प्रत्येक ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर जे निप्पल आणि एरिओला आहे तो आपण स्टराइल वाइप्सने मदरला क्लीन करायला सांगणार. आणि ब्रेस्टला आपण डेली क्लीन करायला सांगणार. कशाने? सोप आणि वॉटरने. आणि ह्याच्यामध्ये आपण ब्रेस्ट ॲप्सेस मध्ये आपण वॉर्म कंप्रेसर देतो, तर मॅस्टायटिस मध्ये आपण कोल्ड कंप्रेसर देतो. हे ध्यानात ठेवा.
नेक्स्ट डिसीज आहे गायनोकोमॅस्टिया. गायनोकोमॅस्टिया आपल्याला मेल मध्ये बघायला भेटतं. तर नॉर्मल मेलची सिस्ट डायग्राम मध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर नॉर्मल मेलची सिस्ट हे अशी असते. आणि ज्यावेळेस बायलॅटरल एनलार्जमेंट ऑफ मॅमरी ग्लँड, ज्यावेळेस मेल पेशंट मध्ये जे मॅमरी ग्लँड्स आहेत, मॅमरी ग्लँड्स हे दोन्ही मध्ये असतात, मेल आणि फिमेल मध्ये, पण मेल मध्ये या इनएक्टिव्ह असतात. पण ज्यावेळेस ऍक्टिव्ह होतात त्यावेळेस एनलार्जमेंट होतो मॅमरी ग्लँडचं. त्या कंडिशनला बोलतो आपण गायनोकोमॅस्टिया. तर गायनोकोमॅस्टियाचे डेफिनेशन काय? Gynecomastia is defined as a increase in amount of the breast gland tissue in boys or men. जे मेमरी ग्लँड आहे त्याला बोलतात ब्रेस्ट ग्लँड. त्याच्यामध्ये त्याचं जे अमाऊंट आहे ते इन्क्रीज होतं, त्याच्यामुळे आपल्याला गायनोकोमॅस्टिया बघायला भेटतं. इट इज कॉज बाय द इम्बॅलन्स ऑफ द हार्मोन्स लाईक इस्ट्रोजन अँड टेस्टोस्टेरॉन. गायनोकोमॅस्टिया कशामुळे होतो? जे हार्मोन्स इम्बॅलन्स आहे, कोणते मेजरली हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला गायनोकोमॅस्टिया बघायला भेटतो. गायनोकोमॅस्टिया कॅन अफेक्ट वन ऑर बोथ ब्रेस्ट. गायनोकोमॅस्टिया आपल्याला बायलॅटरल किंवा युनिलॅटरल बघायला भेटतो. बायलॅटरल म्हणजे दोन्ही ब्रेस्ट मध्ये किंवा, आणि युनिलॅटरल म्हणजे राईट किंवा लेफ्ट ब्रेस्ट मध्ये. जनरली गायनोकोमॅस्टिया इजंट अ सिरियस प्रॉब्लेम बट इट कॅन बी टफ टू कोप अप विथ द कंडिशन. गायनोकोमॅस्टिया ही कुठली एक सिरियस कंडिशन नाही, पण ह्याच्यामध्ये सर्वाइव्ह करणं थ्रू गायनोकोमॅस्टिया हे थोडं कंडिशन आहे, हार्ड आहे. Men and boys with the gynecomastia sometimes have pain in their breast and may feel embarrassed. Embarrassed म्हणजे त्यांना शरम वाटते, लाज वाटते. आणि गायनोकोमॅस्टियाचे जे पेशंट असतात मेल किंवा बॉईज, त्यांच्यामध्ये काही वेळेस आपल्याला ब्रेस्ट मध्ये पेन बघायला भेटतं. तर याचे रिस्क फॅक्टर किंवा इटोलॉजी काय काय आहे? डिक्रीज टेस्टोस्टेरॉन हार्मोन कंपेअर विथ द इस्ट्रोजन. टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं डिक्रीज होतं आणि इस्ट्रोजन हार्मोन वाढतं. याच्यामध्ये काय करायचं? यूज anabolic steroids used to enhance the athletic performance. याच्यामध्ये आपण anabolic steroids प्रोव्हाइड करतो पेशंटला. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये आपल्याला पेशंट मध्ये काय बघायला भेटतं? साइन्स स्वेलिंग बघायला भेटतं ब्रेस्ट मध्ये, आणि ब्रेस्ट टेंडरनेस आणि पेन बघायला भेटतं. तर याचं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार आपण? हिस्ट्री कलेक्शन, फिजिकल एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट, चेस्ट एक्सरे, ब्लड टेस्ट फॉर व्हॉट? हार्मोनसाठी, कुठले हार्मोन वाढलेले, ब्रेस्ट अल्ट्रासाउंड आणि ब्रेस्ट MRI. तर एवढं सगळं आपण डायग्नोस्टिक प्रोसिजर करणार इन गायनोकोमॅस्टिया. तर याची ट्रीटमेंट काय आहे? ट्रीटमेंट मध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार? द मोस्ट कॉज ऑफ गायनोकोमॅस्टिया रिझॉल्व ओव्हर द टाइम विदाउट ट्रीटमेंट. जे मोस्ट ऑफ गायनोकोमॅस्टिया म्हणजे 80 to 90% पेशंट मध्ये हे विदाउट ट्रीटमेंट रिझॉल्व होतात. पण इन सम केसेस जर गायनोकोमॅस्टिया कंटिन्यू झालं त्याच्यामध्ये आपण कोणते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो? टॅमोक्सिफेन, एरोमेटाझिल इनहिबिटर्स. त्यालाच आपण काय बोलतो? एनेस्ट्रोझोल. ही टॅबलेट आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो. तर टॅबलेट मेडिकेशन, ओरल मेडिकेशन देऊन पण गायनोकोमॅस्टिया रिकव्हर होत नसेल त्या कंडिशन मध्ये आपण नेक्स्ट कंडिशन मध्ये काय करतो? सर्जरी परफॉर्म करतो. सर्जरी मध्ये कुठली? मॅस्टेडेक्टोमी. तर मॅस्टेडेक्टोमी म्हणजे काय? द टाइप ऑफ सर्जरी रिमूव्ह द ब्रेस्ट ग्लँड. ह्याच्यामध्ये आपण ब्रेस्ट ग्लँडच्या टिश्यू आहेत त्या रिमूव्ह करतो. आणि सर्जरी इज ऑफन डन युजिंग ओनली स्मॉल इन्सिजन. आणि ही सर्जरी एक स्मॉल इन्सिजन घेऊन आपण कम्प्लीट करतो. ते ह्याला बोलतात, या सर्जरीला बोलतात मॅस्टेडेक्टोमी. जर जसं ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे वुमेनला अबव 40 इयर्स आणि बिलो 40 इयर्स वर्षातून 2दा केलंच पाहिजे, जेणेकरून जे ब्रेस्ट मध्ये होणारे चेंजेस आहेत ते फाइंड आउट होतील आणि लवकर कुठले जर ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट ऍब्सिस, मॅस्टायटिस होणार असेल तर आपल्याला
अर्ली प्रिव्हेंट करता येईल. तर याच्यामध्ये आपण कसं करायचं, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन महिन्यातून एकदा करतो आपण. महिन्यातून एकदा करतो. तर महिन्यातून एकदा कसं करायचं, ज्यावेळेस पिरियड संपतात म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल संपते त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आपण हे करायचं, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायचं. याच्यामध्ये पहिल्यांदा मिरर समोर उभं राहायचं आणि ब्रेस्टला एक्झामिन करायचं. नंतर आपले जे फिंगर्स आहेत, फिंगर पॅड, त्याला ऑइल किंवा मसाजर ऑइल किंवा शॉवर जेल लावायचं. ते लावून ब्रेस्टला अप डाऊन मसाज करून घ्यायची. त्याच्यानंतर ब्रेस्टचे वेजेस आहेत तिथे प्रेस करायचे. काही पेन होते का, काही टेंडरनेस आहे का, काही ॲप्सेस आहे का, पस सारखी फिलिंग होते का, काही स्टोन सारखं फील होते का बघायचं. सर्क्युलर वेजेस मध्ये आपण मोशन करायचं. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये चेक करायचं. आणि त्याच्यानंतर जे आपले लम्स आहेत आणि हँड्स आहेत ते खाली घेऊन ब्रेस्ट बघायचं. ब्रेस्टची साईज चेक करायची आणि ब्रेस्टच्या स्किन कलर मध्ये कुठला चेंजेस किंवा टेक्स्चर मध्ये कुठला चेंजेस आहे का ते बघायचं. निप्पल डिफॉर्मिटीज आहेत का ते बघायचं. कलर किंवा कुठलं फ्लुइड लिकेज होतंय का ते बघायचं. ते हे आहे पूर्ण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. हे सगळं ओव्हरऑल होतं आपलं मॅनेजमेंट ऑफ द ब्रेस्ट डिसऑर्डर. या ठिकाणी आपलं संपलं. थँक्यू.